मुधोलचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी आलो आहे। मुधोल बुद्रुक, तालुका कमलनगर, जिल्हा बिदर। कोटग्याल या किल्ल्यापासून साधारण हे अंतर 10 किलोमीटर आहे। गावात आल्यानंतर आपणाला उजव्या हाताला हा बुरुज तटबंदीचा भाग पाहण्यास भेटतो। किल्ला पाहण्यासाठी 10 ते 15 मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाईल। सावध यायचं आहे, आतमध्ये घाण साम्राज्य आहे घाणीचं, त्याच्यामुळं सावध गडफेरी करायची। घाणीचे साम्राज्य आहे पूर्णतः सुंदर किल्ला आहे, परंतु घाण कचरा असल्यामुळं आपण बघू शकतो समोर याची अवस्था आहे किल्ल्याची। बुरुज व्यवस्थित आहे, अजून बघू काय पाण्यास भेटते। इथं एक असं आडासावा मुधोल खुर्द आणि बुद्रुक अशी 2 गावे आहेत। तर मुधोल बुद्रुक मध्ये यायचं आहे, खुर्द मध्ये नाही। असं दिसते, ठीक आहे, बघू अजून पुढे जाऊ। खूप जाडीमध्ये हे आहे, त्याच्यामुळे सावध यायचं आहे। या किल्ला आहे बघण्याजोगा, परंतु अडचण असल्यामुळे आपण जास्त काही फिरू शकत नाही। तटबंदी अवशेष आहेत। आता आपण मुधोलचा किल्ला पाहिलेला आहे व आता आपण बिदरला जाऊया। मुधोलचा किल्ला हा मुधोल बुद्रुक, तालुका आनंदनगर आणि जिल्हा बिदर या ठिकाणी आहे। तालुक्याच्या गावापासून साधारण 42 किलोमीटर लांब आहे व पुण्यापासून हे अंतर साधारण 415 किलोमीटर आहे। आपणाला या ठिकाणी येण्यासाठी भालकी, भातंब्रा, बिदर असं किंवा डायरेक्ट बिदरवरून मुधोल बुद्रुक येऊ शकतो व बिदर जिल्ह्यातील एकूण 10 किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे। आतापर्यंत आपण बसवकल्यांचा किल्ला, भातंब्राचा किल्ला, भालकीचा किल्ला, रामेश्वर किल्ला तसेच कोटग्याल आणि मुधोल बुद्रुकचा हा भुईकोट किल्ला पाहिला आहे व ह्या सर्व किल्ल्यांचे आपले व्हिडिओसुद्धा आहेत। तसेच आपणाला बिदरचा भुईकोट किल्ला अतिशय मजबूत आणि बलदंड किल्ला आहे, तोही पाहिला। तसेच
त्याच्या बाजूला हापशीकोट नावाचा एक छोटेखानी किल्ला आहे, तोही जरूर करू शकतो. तसेच बिदर शहरापासून साधारण 62 किलोमीटर अंतरावर आपणाला हनकुनी या गावामध्ये एक सुंदर भुईकोट किल्ला आहे. तसेच चित्तापूर या तालुक्याच्या गावामध्ये एक भुईकोट किल्ला आहे, तोही आपण पाहू शकतो. असे एकूण 10 किल्ले या बिदर जिल्ह्यामध्ये आहे. या सर्वांचे व्हिडिओ आपल्या जय ॲडव्हेंचर्स या चॅनलवर आहेत, ते आपण निश्चितच पाहावे ही एक विनंती. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना आपल्या या व्हिडिओची लिंक जरूर पाठवा, जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवप्रेरणा भेटते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.